एकनाथ शिंदेंचं भाषण झालं आणि एकनाथ शिंदे भाषणात असं म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणतात की गद्दारांसमोर मी उभं राहिले आणि किल मी, तर ते म्हणतात की मरने वाले को क्या मान, मरे हुए को क्या मारना, असं कोण म्हणतात? एकनाथ शिंदे म्हणतात मरे हुए को क्या मारना. विधानसभा निवडणुकीत ऑलरेडी त्यांचा मुर्दा जनतेनं पाळला. बघा, एकनाथ शिंदे यांच्या तोंडीची भाषा आहे ना, ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा. मारणं, मुर्दा, बरं का, हत्या, हे आयुष्यभर. आता तुम्ही ते काल फोटो पाहिले असतील, हे अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोसलं राजकीयदृष्ट्या सगळ्याच बाबतीत. त्यांच्याविषयी आपण नीच हा शब्द वापरणं संसदीय नाही असं आपल्याला वाटेल, पण या लोकांना हा शब्द योग्य आहे. सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे. मिस्टर शिंदे, आपण ज्या लाचारीचं जिणं जगताय आणि अमित शहा आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बूट चाटेगिरी करताय, यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला. तुम्ही मेलेलेच आहात ना. आणि तुमच्या तोंडी ही भाषा, ही तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे, त्याला ही शोभणारी भाषा. कोण मेलं आहे आणि कोण जिवंत आहे हे येणारा काळ ठेवू. लोकसभेत तुम्ही मेला होता, विधानसभेत EVMच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात, आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते. पण तुमचे शब्द जे काल वापरलेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी, त्याची नोंद आम्ही केलेली आहे. कोण मेलं आहे आणि तुम्ही कोणाला मारलं आहे याची नोंद शिवसेनेनं, माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे, आणि ह्याचं त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जातं. युतीसाठी लाचार उद्धव ठाकरे त्याची युती करण्यासाठी लाचार हे तुम्हाला झाले. अरे बाबा, तुम्ही जेवढे उतावीळ झाला होतात भारतीय जनता पक्षात घुसायला, तुमचं तुम्ही बघा ना. आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला खान असतो या ठाण्याचा, समजलं काही अब्दुल्लाचा. राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत, दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत. दोघे ठरवतील काय करायचं ते, महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झाला आहे? काय तुमची अघोरी विद्या कामाला येत नाही आहे? तुमची शिंग फुरलेली तुम्हाला साथ देत नाही आहेत? तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये तुम्हाला यश प्राप्त करू देत नाहीत भविष्यात. आमचं आम्ही बघू रे बाबा. तू बघ, तुझी फडणवीसाने काय अवस्था केली आहे. पाय पुसणं गेलं आहे तुमचं, पोतेरं गेलं आहे, आणि मातेरही होईल तुमचं. मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे. रात्री झोप लागत नाही या लोकांना, तळमळत असतात, करवटे बदलते राहते चिंतेमुळे आमचं काय होईल. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी भाषणात राज ठाकरेंना साथ घातलेली आहे, सकारात्मक प्रतिसाद. आणि काल असं म्हणाले की शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल. बघा, उद्धव ठाकरे साहेबांनी हा विषय वारंवार घेतलेला आहे. राज ठाकरे यांच्याबरोबरच्या युती संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील, शेवटच्या मिनिटापर्यंत. आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, आणि मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही. ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे. एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील,
कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही. शरद पवार आता पत्रकार परिषदेमध्ये म्हटले की मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहे, त्यामुळे आगामी निवडणुका कशा लढवायच्या चर्चा करून ठरवू. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असेल तर मनसे सोबत आली येतील ना सगळे येतील. आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोममधल्या डोमकाव्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना. बाकी काय आहे? मराठी माणसं एकत्र येत आहेत, जे अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे. त्याच्यामुळेच तर काल त्या मेंढ्यांचा तळतळाट जळजळाट तिळपापड सुरू होता. अरे बाबा परत सांगतो, आमचा आम्ही बघू. तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू. नाही, पण राऊत साहेब असं होतंय का की राज ठाकरे उद्धव ठाकरे या प्रकरणात उद्धव ठाकरे सतत सकारात्मक भूमिका मांडता आहेत युती संदर्भात, पण राज ठाकरे किंवा मनसे घेऊन त्यावर काही फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही. असं तुम्हाला कोणी सांगितलं सकारात्मक प्रतिसाद नाही, तो एकतर्फी प्रेम आहे का? हा काय मोगले आजम सिनेमा नाही ना. या राजकीय घडामोडी आहेत, त्याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्य पणाला लागलेलं आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा एकजुटीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे उद्धवजी असतील किंवा राज ठाकरेजी असतील व्यवस्थित सगळे समंजसपणानं काम करतील. फडणवीस अशा शिवसेना युनिटीच्या वर्धापन दिनावर असं म्हणतात की आम्ही गोरगरीब लोकांना उत्तर देत नाही, तर चंद्रकांत पाटील असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन असा काय फरक पडणार? हे फडणवीसांना विचारा ना काय फरक पडेल ते. त्यांना विचारा. फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी. ती काय त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का? एकदा स्पष्ट करावं. बोलिए. कल जिस तरीके से एकनाथ शिंदे ने आवाज उठाया, उन्होंने कहा है कि ऑपरेशन सिंदूर को लेकर एकनाथ शिंदे क्या आवाज़ उठा सकते हैं? उनका क्या आवाज़ है? उनका आवाज़ क्या है मुझे बताइए. एकनाथ शिंदे का आवाज़ क्या है? एकनाथ शिंदे अमित शाह के प्रॉक्सी है. उनका जो आवाज़ है वो अमित शाह का आवाज़ है. उनके पार्टी के मुखिया अमित शाह है. जो अमित शाह को चाहिए वही वो बात करेंगे. हाँ बोले. इस्तेमाल किया कि उद्धव ठाकरे के लिए जिस तरीके से उन्होंने इस्तेमाल किया कि मरे हो क्या मारना, कौन मरा है कौन जिंदा है क्या आपने तय कर. आप जिस लाचारी का जीना बीजेपी के साथ जी रहे हो ये तो मरने से भी ज़्यादा बदतर है. हम स्वाभिमान से जीने वाले लोग हमेशा जिंदा रहते हैं. महाराष्ट्र के लिए, देश के लिए, मराठी मानुस के लिए, हिंदुत्व के लिए हमारा संघर्ष है और जो संघर्ष करता है वो कभी मरता नहीं. उद्धव ठाकरे कहते हैं कि एकनाथ शिंदे कहते हैं कि उद्धव ठाकरे इस बार राज ठाकरे से हाथ मिलाने के लिए उतावले हो गए. अच्छा है उतावले तो आपको क्या तकलीफ है क्या? एक भाई भाई से हाथ मिलाता है तो आपको कुछ जलन हो रही है. ये जलन आपकी नहीं है, ये जलन अमित शाह और मोदी जी का फडणवीस की है, क्योंकि आप उनके तोते हो, प्रॉक्सी हो. अगर दो भाई एक दूसरे के साथ हाथ मिलाते हो तो आपको क्या तकलीफ है बेटा? क्या है? आप क्या चाहते हैं कि घर टूटे रहे, भाई भाई अलग रहे? यही आपकी राजनीति है. ये अमित शाह जी की राजनीति है, ये मोदी जी की राजनीति है, ये फडणवीस की राजनीति है. लेकिन इस बार शिंदे हो या उद्धव ठाकरे फिल्मी डायलॉग पर भी ज़्यादा दिख रही है. एक तरफ उद्धव ठाकरे कह रहे हैं कि कमान फिल्मी, तो दूसरी जगह एकनाथ शिंदे कह रहे हैं कि मरे हुए को क्या मारना. मतदाताओं ने इनको गए विधानसभा चुनाव में ही मार दिया है. राजनीति में कोई मरता नहीं. राजनीति में किसी को मारा भी नहीं जाता और कोई मरता भी नहीं. राजनीति में और खास करके डेमोक्रेसी में बहुमत बहुत चंचल चीज़ होती है. आज आपके पास है, कल हमारे पास होगा. ये जिंदा और मुर्दा की राजनीति है ना, ये बीजेपी की राजनीति है. ये मिस्टर शिंदे जो है
अब बीजेपी के खेमे में है तो उनका संस्कार है, मरने मारने की बात करते हैं। एक बार फिर से उद्धव ठाकरे ने कल अपने भाषण में राज ठाकरे के पास युति का प्रस्ताव दिया है। उन्होंने कहा जो महाराष्ट्र के मन में है, जो शिवसैनिकों के मन में है वही होगा, वही होगा। उद्धव जी ने कहा है वही होगा। तो उद्धव ठाकरे ने कहा है कि हिंदी भाषी और मराठी भाषी में विवाद किया जा रहा है आने वाले इलेक्शन को लेकर। कहीं ना कहीं ठाकरे ब्रांड को ये इम्पैक्ट लगेगा इस चीज का, क्योंकि मनसे का जो है एक भूमिका है। मैंने कहा कि इस देश के राजनीति में ठाकरे ब्रांड ये एक सुप्रीम ब्रांड है, उसके ऊपर किसी चीज़ का इम्पैक्ट नहीं होता। कोशिश बहुत की है ये लोगों ने, बीजेपी को। ठाकरे ठाकरे है।